आज 10/8/2021ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबा तुम्हाला ह्या पापाच्या दुनियेतून सुखाच्या दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी आले आहेत. बाबांकडून तुम्हाला सुख शांतीचे 2 बक्षीस मिळतात. प्रश्न आहे, संपूर्ण दुनियेमध्ये खऱ्या नन्स तुम्ही आहात. खरे नन्स कोणाला म्हणणार? उत्तर, खऱ्या नन्स तेच आहेत ज्यांच्या बुद्धीमध्ये एकाची आठवण आहे, म्हणजे एकाशिवाय दुसरे कोणी नाही. त्या स्वतःला जरी नन्स म्हणत असतील, परंतु त्यांच्या बुद्धीमध्ये फक्त क्राइस्टची आठवण राहत नाही. क्राइस्टसुद्धा ईश्वराचा मुलगा आहे, तर त्यांच्या बुद्धीमध्ये 2 आहेत आणि तुमच्या बुद्धीमध्ये 1 बाबाच आहेत. म्हणून तुम्ही खऱ्या नन्स आहात. तुम्हाला बाबांचा आदेश आहे, पवित्र रहा. गीत आहे, इस पाप की दुनिया से कहीं दूर ले चल, म्हणजे ह्या पापाच्या दुनियेपासून कुठेतरी दूर घेऊन चल. ओम शांती. गोड आत्मिक मुलांनी गीत ऐकले. कोणी ऐकले? आत्म्यांनी ऐकले. आत्म्याला परमात्मा म्हणू शकत नाही, मनुष्याला ईश्वर म्हणू शकत नाही. आता तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्हाला आता देवता म्हणू शकत नाही, ब्रह्माला देवता म्हणू शकत नाही. जरी असे म्हणतात, ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः, परंतु ब्रह्मा आणि विष्णूमध्ये बराच फरक आहे. विष्णूला देवता म्हटले जाते, ब्रह्माला देवता म्हणू शकत नाही, कारण ते ब्राह्मणांची पिता आहेत. ब्राह्मणांना देवता म्हणू शकत नाही. आता ह्या गोष्टी कोणीही मनुष्याला समजावून सांगू शकत नाही, ईश्वरच समजावून सांगतात. मनुष्य तर अंधश्रद्धेमध्ये जे येते ते बोलत राहतात. आता तुम्ही मुलं समजता, आत्मिक पिता आत्मिक मुलांना शिकवत आहेत, तर स्वतःला आत्मा समजायला हवे. मी आत्मा देह धारण करते, मज आत्म्याने 84 जन्म घेतले. जसे कर्म करतात तसा देह मिळतो. देहापासून आत्मा वेगळी होते. मग देहासोबत प्रेम राहत नाही, आत्म्यासोबत प्रेम राहते. आत्म्यामध्ये प्रेम तेव्हाच राहील जेव्हा आत्मा देहामध्ये आहे. जसे पितरांना मनुष्य बोलावतात, देह तर त्यांचा नष्ट झालेला आहे, मग त्यांच्या आत्म्याची आठवण करतात, म्हणून ब्राह्मणांमध्ये त्यांना बोलावतात. असे म्हणतात, अमुक आत्मा येऊन भोजन स्वीकार कर, म्हणजे आत्म्यामध्ये मोह राहतो ना, परंतु पहिले देहामध्ये असतो, मग देहाची आठवण येते. असे समजत नाहीत की आपण आत्म्याला बोलावतो. आत्मा सर्व काही करते. आत्म्यामध्ये चांगले किंवा वाईट संस्कार राहतात. पहिले देह अभिमान आहे, मग त्यानंतर बाकी विकार येतात. सर्वांना मिळून विकारी म्हटले जाते. ज्यांच्यामध्ये विकार नाहीत त्यांना निर्विकारी म्हटले जाते. हे तर समजता की बरोबर भारतामध्ये जेव्हा देवी देवता होते, तर त्यांच्यामध्ये दैवी गुण होते. लक्ष्मी नारायण देवी देवता धर्माची आहेत. जसे ख्रिश्चन धर्मामध्ये पुरुष किंवा स्त्री सर्वजण ख्रिश्चन आहेत, इथे पण म्हटले जाते देवी देवता. राजा राणी प्रजा सर्व देवी देवता धर्माचे आहेत. हा खूप उच्च सुख देणारा धर्म आहे. मुलांनी गीत पण ऐकले. हे आत्म्यांनी म्हटले की बाबा अशा जागी घेऊन चला जिथे आम्हाला सुख शांती मिळेल. ते तर सुख आणि शांतीधाम आहे. इथे खूप बेचैन आहेत. सतयुगामध्ये बेचैन नसतात. आत्मा जाणते, बाबांशिवाय कोणीही सुख शांतीच्या दुनियेमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. बाबा म्हणतात, मुक्ती आणि जीवनमुक्ती ह्या 2 भेट म्हणजे बक्षीस मी तुम्हाला प्रत्येक कल्पात देत आलो, परंतु तुम्ही विसरून जाता.
पूर्वनियोजित नाटकानुसार विसरणे तर आहेच. सर्वजण विसरतील तेव्हाच तर मी येणार. आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात. तुम्हाला निश्चय आहे की आपणच 84 जन्म घेतले आहेत. जे पूर्ण ज्ञान घेणार नाहीत ते पहिले नव्या दुनियेमध्ये येणार नाहीत. त्रेता किंवा त्रेतायुगाच्या शेवटी येतील. सर्व पुरुषार्थावर अवलंबून आहे. सतयुगामध्ये सुख होते. ह्या लक्ष्मीनारायणाचे राज्य होते. त्या आधीच्या जन्मांमध्ये ते कोण होते हे कोणालाच माहीत नाही. पूर्वीच्या जन्मामध्ये ते ब्राह्मण होते आणि त्याआधी शूद्र होते. वर्णांवर तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. आता तुम्ही समजता की आपण 21 जन्मांसाठी सुख शांती मिळवणार. बाबा आपल्याला तो रस्ता सांगत आहेत. आता आपण पतित आहोत म्हणून बेचैन दुःखी आहोत. जिथे चैन आहे त्याला सुख शांती म्हणणार. आता तुमच्या बुद्धीमध्ये आदि मध्य अंताचे ज्ञान आहे. तुम्ही समजता बरोबर सतयुगामध्ये भारत खूप सुखी होता. तेव्हा दुःख शांतीचे नाव नव्हते. आता तुम्ही स्वर्गामध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. आता तुम्ही ईश्वरीय संप्रदायाचे बनले आहात आणि ते आसुरी संप्रदायाचे आहेत. असे म्हणतात ना, पाप आत्मा पुण्य आत्मा. आत्मे अनेक आहेत आणि परमात्मा एक आहेत. सर्वजण भाऊ भाऊ आहेत. सर्वच परमात्मा तर होऊ शकत नाहीत. एवढी छोटीशी गोष्ट सुद्धा मनुष्यांच्या बुद्धीमध्ये येत नाही. बाबांनी समजावले आहे, ही संपूर्ण दुनिया खूप मोठे बेट आहे. ते लहान बेट असतात. ह्या बेहदच्या बेटावर रावणाचे राज्य आहे. म्हणजे समुद्र किनाऱ्यावर रावणाचे राज्य आहे. ह्या गोष्टीला मनुष्य समजू शकत नाहीत. ते फक्त गोष्ट ऐकत राहतात. गोष्टींना ज्ञान म्हणत नाही. त्याद्वारे मनुष्यांची सद्गती होऊ शकत नाही. ज्ञानाद्वारे सद्गती होते. ज्ञान देणारे तर एकच बाबा आहेत, दुसरे कोणी नाही. भक्ताचे भगवंत येऊन रक्षण करतात. मनुष्य मनुष्याचे रक्षण करू शकत नाही. शिवबाबा सर्व मुलांना वारसा देतात. ते पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत. वकील बॅरिस्टर पण आहेत, कारण जन्मोजन्मीच्या दंडापासून सोडवणारे आहेत. सतयुगामध्ये कोणी जेलमध्ये जात नाहीत, कारण तिथे जेलच नसते. बाबा सर्वांना जेलपासून सोडवतात. मुलांच्या सर्वश्रेष्ठ इच्छा पूर्ण करतात. रावणाद्वारे अशुद्ध इच्छा पूर्ण होतात. बाबांकडून शुद्ध इच्छा पूर्ण होतात. शुद्ध इच्छा पूर्ण झाल्याने तुम्ही नेहमी सुखी बनता. अशुद्ध इच्छा असते पतित विकारी बनणे. पावन राहणाऱ्यांना ब्रह्मचारी म्हटले जाते. तुम्हाला पण पवित्र राहायचे आहे. पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक बनायचे आहे. पतितापासून पावन एक बाबाच बनवतात. साधू संत इत्यादींचा तर विकाराद्वारे जन्म होतो. देवी देवतांना असे म्हणणार नाही, कारण तिथे विकारच नसतात. ती पावन दुनिया आहे. हे लक्ष्मी नारायण संपूर्ण निर्विकारी होते. भारत पवित्र होता हे तुम्ही आता समजता. सतयुगामध्ये पवित्रता होती तर सुख शांती संपत्ती होती. सर्वजण सुखी होते. जेव्हापासून रावण राज्य सुरू झाले तर विकारांमध्ये जात आले. आता तर कोणत्याही कामाचे राहिले नाहीत. एकदम कवडीसारखे बनले आहेत. आता परत हिऱ्यासारखे बाबाच बनवतात. भारत जेव्हा सतयुग होता तर हिऱ्यासारखा होता. आता तर कवडीसारखा पण राहिला नाही. आपल्या धर्माबद्दलच कोणाला माहिती नाही. पाप करत राहतात. तिथे तर पापाचे नाव सुद्धा नसते. तुम्ही देवी देवता धर्माचे प्रसिद्ध आहात. देवतांचे अनेक चित्र आहेत. दुसऱ्या धर्मांमध्ये पहा तर एकाचेच चित्र असते. ख्रिश्चनजवळ एका ख्रिस्ताचेच चित्र असेल. बौद्धीजवळ एका बुद्धाचे चित्र असेल. ख्रिश्चियन येशू ख्रिस्ताची आठवण करतात. त्यांना नन्स म्हटले जाते.
नन्स म्हणजे एक ख्रिस्त शिवाय दुसरे कोणी नाही, म्हणून म्हणतात एकच ख्रिस्त. त्या ब्रह्मचारी राहतात. तुम्ही पण नन्स आहात. तुम्ही गृहस्थ व्यवहारात राहून पवित्र बनता. एक बाबांची आठवण करता. एक बाबांशिवाय दुसरे कोणी नाही. त्यांच्या बुद्धीमध्ये तर 2 जण येतात. येशू ख्रिस्तासाठी असे समजतील की तो ईश्वराचा मुलगा होता, परंतु त्यांना ईश्वराचे ज्ञान नाही. तुम्हा मुलांना ज्ञान आहे. संपूर्ण दुनियेमध्ये असे कोणीच नाही ज्यांना परमात्म्याचे सत्य ज्ञान आहे. परमात्मा कुठे राहतात, कधी येतात, त्यांचा काय अभिनय चालतो हे कोणीही जाणत नाहीत. भगवंताला जानी जाननहार म्हणजे सर्व काही जाणणारे असे म्हणतात. मग ते लोक समजतात की मनातील गोष्टी पण जाणतात. बाबा म्हणतात, मी काही जाणत नाही. मला जाणून घेण्याची काय आवश्यकता आहे? प्रत्येकाच्या मनातील जाणून मी काय करणार? मी तुम्हाला पतितापासून पावन बनवण्यासाठी आलो आहे. जर कोणी पवित्र राहत नाहीत, खोटे बोलतात, तर आपलेच नुकसान करून घेतात. गायन पण आहे, देवतांच्या सभेमध्ये असुर येऊन बसत होते. तिथे अमृत वाटत होते. कोणी विकारात जाऊन परत लपून बसत होते, तर ते असुर झाले ना. आपलेच पदभ्रष्ट करतात. प्रत्येकाला स्वतःचा पुरुषार्थ करायचा आहे, नाही तर स्वतःचा सत्यानाश करतात. अनेक जण असे आहेत जे येऊन लपून बसतात. ते म्हणतात की आम्ही विकारात जात नाही, परंतु विकारांमध्ये जात राहतात, म्हणजे विकारांच्या अधीन होतात. असे करणे म्हणजे स्वतःलाच फसवणे आहे. आपलाच सत्यानाश करतात. परमपिता परमात्मा धर्मराज पण आहेत. त्यांच्या पुढे खोटे बोलतात तर दंड भोगण्याचे हकदार बनतात. अनेक सेवा केंद्रांमध्ये असे पण येत राहतात. बाबा जेव्हा सर्वप्रथम दिल्लीमध्ये गेले होते, तर रोज एक जण येत होता आणि विकारामध्ये पण जात होता. त्याला विचारले, तू जर पवित्र राहत नाही तर इथे कशासाठी येतो? तर तो म्हणत होता, येणार नाही तर निर्विकारी कसे बनणार? पवित्रता चांगली वाटते, परंतु विकाराशिवाय पण राहू शकत नाही. एक दिवस नक्की सुधारेल. येणारच नाही तर जीवनरूपी नौका किनाऱ्याला कशी लागेल? दुसरा कोणताच रस्ता नाही, म्हणून आम्हाला इथे यावे लागते. तर बाबा समजावतात, तुम्ही वातावरण खराब करता. कुठपर्यंत असेच येत राहणार? जे पावन बनतात त्यांना जसे पतित आत्म्यापासून घृणा येते. मुलं म्हणतात, बाबा यांनी बनवलेले भोजन आम्हाला चांगले वाटत नाही. तर बाबांनी युक्ती सांगितली आहे, खाण्यापिण्याची खिटपीट होत राहते. असे नाही की नोकरी सोडून द्यायची आहे, मग युक्तीने चालायचे असते. कोणालाही समजावून सांगा तर ते बिघडतात. पवित्र कसे राहावे हे तर कधीच ऐकले नाही. संन्यासी पण राहू शकत नाहीत. जेव्हा ते घरदार सोडतात तेव्हाच राहू शकतात. परंतु हे कोणालाच माहीत नाही की इथे पतित पावन परमपिता परमात्मा शिकवतात. ते लोक मानत नाहीत, म्हणून विरोध करत राहतात. शिवबाबा ब्रह्माच्या देहामध्ये येतात असा कोणता ग्रंथ दाखवा. हे तर गीतेमध्ये लिहिले आहे की मी साधारण देहामध्ये येतो. ते आपल्या जन्मांना जाणत नाहीत. हे तर गीतेमध्ये लिहिलेले आहे. मग तुम्ही कसे म्हणता की परमात्मा कसे मनुष्य देहामध्ये येतील? पतित देहामध्येच येऊन रस्ता दाखवतील ना. पूर्वी पण आले होते. त्यांनी म्हटले होते की माझीच आठवण करा. तेच परमधाममध्ये राहतात आणि म्हणतात, माझीच आठवण करा. कृष्णाचा देह तर मूलवतनमध्ये नसेल, जो म्हणेल की माझीच आठवण करा. एक परमपिता परमात्माच साधारण देहामध्ये प्रवेश करून तुम्हा मुलांना म्हणतात, माझी आठवण करा. तर ह्या योग अग्नीद्वारे तुमचे सर्व पाप नष्ट होतील. म्हणून मलाच पतित पावन म्हणतात. पतित पावन जरूर आत्म्यांचेच असतील ना.
पतीत सुद्धा आत्माच बनते. तुम्ही पवित्र आत्मे 16 कला संपूर्ण होते. आता तर काहीच कला नाहीत, अगदीच पतित बनले आहेत. मी प्रत्येक कल्पात येऊन तुम्हाला समजावतो. तुम्ही जे काम चितेवर बसून पतित बनता, मग ज्ञान चितेवर बसवून तुम्हाला पावन बनवतो. भारतामध्ये पवित्र प्रवृत्ती मार्ग होता, आता अपवित्र प्रवृत्ती मार्ग आहे. कोणालाही चैन म्हणजे आराम नाही. आता बाबा म्हणतात, पती पत्नी दोघे पण ज्ञानचितेवर बसा. प्रत्येक आत्म्याला आपल्या कर्मानुसार देह मिळतो. असे नाही की दुसऱ्या जन्मामध्ये तेच पती पत्नी आपापसात भेटतील. नाही, एवढी स्पर्धा करू शकत नाही. ही तर अभ्यासाची गोष्ट आहे. अज्ञान काळामध्ये पण होऊ शकते. आपापसात खूप प्रेम आहे तर त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. तो तर पतित विकारी मार्ग आहे. पतीच्या मागे पत्नी चितेवर जाण्यासाठी पण तयार होते. दुसऱ्या जन्मामध्ये जाऊन त्यांना भेटते, परंतु दुसऱ्या जन्मामध्ये त्यांना माहिती होणार नाही. तुम्ही पण बाबांसोबत ज्ञानचितेवर बसता. आता आपण हा खराब देह सोडून निघून जाणार. तुम्हाला तर माहिती होते, त्यांना तर माहिती पण नसते की आपण पूर्वीच्या जन्मामध्ये असेच सोबती होतो. तुम्हाला सुद्धा नंतर स्वर्गामध्ये ह्या गोष्टी आठवणार नाहीत. आता तुमच्या बुद्धीमध्ये मुख्य ध्येय आहे. मम्मा बाबाच लक्ष्मीनारायण बनतील. विष्णू देवता आहेत. प्रजापिता ब्रह्माला देवता म्हणू शकत नाही. ब्रह्माच देवता बनतात. ब्रह्माच विष्णू आणि विष्णूपासून ब्रह्मा कसे बनतात हे आता तुम्ही समजले आहे. आता तुम्ही जाणता, चैन म्हणजे सुख शांती फक्त स्वर्गामध्ये असते. कोणाचा मृत्यू होतो तर म्हणतात स्वर्गवासी झाला, म्हणजे चैनमध्ये गेला, सुख शांतीमध्ये गेला. बेचैनीमध्ये पतित राहतात. मग बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. बाकी तर सविस्तर समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबा ज्ञान संपन्न आहेत, तर तुम्हाला पण स्वतःसारखे ज्ञान संपन्न बनवतात. बाबांच्या आठवणीद्वारे तुम्ही सतोप्रधान बनणार. ही पण आत्म्यांची स्पर्धा आहे. जे जास्त आठवण करतील ते लवकर संपूर्ण बनतील. ही योगाच्या आणि राजयोगाच्या अभ्यासाची स्पर्धा आहे. जसे शाळेमध्ये पण स्पर्धा असते ना, अनेक विद्यार्थी असतात. त्यामध्ये पहिला क्रमांक जे घेतात त्यांनाच शिष्यवृत्ती मिळते. एकच शिक्षण लाखो करोडो आत्म्यांसाठी असते, तर तेवढ्या शाळा पण असतील ना. आता तुम्हाला पण शिक्षण द्यायचे आहे. सर्वांना रस्ता दाखवायचा आहे. आंधळ्यांची काठी बनायची आहे. घराघरात हा संदेश द्यायचा आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, आता अशुद्ध इच्छांचा त्याग करून शुद्ध इच्छा ठेवायच्या आहेत. सर्वात शुभ इच्छा आहे पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक बनणे. कोणतीही चूक लपवून स्वतःला फसवायचे नाही. धर्मराज पित्यासोबत नेहमी सत्य राहायचे आहे. दुसरा सारांश, ज्ञानचितेवर बसून ह्या अभ्यासामध्ये स्पर्धा करून भविष्य नव्या दुनियेमध्ये उच्चपद मिळवायचे आहे. योगाद्वारे विकर्माचे खाते नष्ट करायचे आहे. आजचे वरदान आहे, सत्यतेच्या महानतेद्वारे नेहमी खुशीच्या झोक्यामध्ये झोके घेणारे अधिकारी स्वरूप भव. विस्तार आहे, सत्यतेच्या अधिकारी स्वरूप मुलांचे गायन आहे. सच तो बिठो नच, म्हणजे जे सत्य असतील तर ते खुशीमध्ये नाचत राहतील. सत्यतेची नौका हलणार
तरीसुद्धा बुडणार नाही. तुम्हाला कोणी कितीही गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही सत्यतेच्या महानतेद्वारे अजूनच खुशीच्या झोक्यामध्ये झोके घेत राहणार. ते तुम्हाला गोंधळात टाकत नाहीत, परंतु झोक्याला झोके देत राहतात. हे गोंधळात टाकणे नाही, परंतु झोका देणे आहे. म्हणून तुम्ही त्यांना धन्यवाद द्या की तुम्ही आम्हाला गोंधळात टाकले आणि आम्ही बाबांसोबत आनंदाचे झोके घेत राहिलो. आजचे बोधवाक्य आहे, सर्व शक्तींचा प्रकाश नेहमी सोबत असेल तर माया जवळ येऊ शकत नाही. ओम शांती.